जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपलं कोड महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये. टुडे वी विल डिस्कस अबाउट द एलसिफ लॅडर ब्लॉक. ठीक आहे, एलसिफ लॅडर डिसिजन मेकिंग स्टेटमेंट. आतापर्यंत आपण कव्हर केलं होतं सिम्पल इफ, त्याच्यानंतर इफ एल्स, आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहे एलसिफ लॅडर. ठीक आहे, तर एलसिफ लॅडर आपण काय यूज करतोय हे पहिलं आपण डिस्कस करू. फॉर एक्झाम्पल, जेव्हा मला एकच सिनॅरिओ हँडल करायचा होता किंवा एकच कंडिशन हँडल करायची होती, तेव्हा मी काय यूज करत होतो, जे माझं सिम्पल इफ ब्लॉक आहे ते मी यूज करत होतो. जेव्हा माझा एक सिनॅरिओ असेल तेव्हा माझ्या दोन सिनॅरिओज असतील किंवा दोन कंडिशन्स असतील तेव्हा मी यूज करत होतो माझं इफ एल्स ब्लॉक. ठीक आहे, जर दोन सिनॅरिओ असतील तर मला यूज करावं लागत होतं इफ एल्स ब्लॉक. व्हॉट इफ जर माझ्या ज्या कंडिशन्स आहेत किंवा सिनॅरिओ जे आहेत ते तीन किंवा तीनपेक्षा जास्त असतील तर आपल्याला कसं याच्यातून आउटपुट भेटणार नाही. त्यासाठी आपण इफ ब्लॉकचा यूज करू शकतो, तीन कंडिशनसाठी इफ ब्लॉकचा यूज करू शकतो. पण त्यावेळेला काय होईल की प्रत्येक लाईनला तुम्हाला वेगवेगळी कंडिशन, वेगवेगळे सिनॅरिओज हँडल करावे लागतात. ठीक आहे, तर याचं एक सफिशियंट एक्झाम्पल किंवा याचं एक वे आहे, तो आहे एलसिफ लॅडर ब्लॉक. ठीक आहे, युझिंग द एलसिफ लॅडर आपण काय करू शकतो की मल्टिपल कंडिशन्सला हँडल करू शकतो. ठीक आहे, तर याचं रिअल लाईफ एक एक्झाम्पल बघूया जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. फॉर एक्झाम्पल, सिम्पल एक्झाम्पल घेऊ आपण. माझा एक नंबर वन आहे आणि नंबर टू आहे. हे दोन नंबर आहेत माझ्याकडं. मला काय आउटपुट पाहिजे आहे की या दोन नंबरमधला ग्रेटर नंबर कोणता आहे याचं मला आउटपुट पाहिजे आहे. ठीक आहे, तर तुम्ही काय म्हणाल सर, याच्यामध्ये सिम्पल आपण काय करू शकतो, इफ एल्स ब्लॉक यूज करू शकतो. ठीक आहे, तर आपण यूज करू इफ एल्स ब्लॉक. जर माझा नंबर वन ग्रेटर असेल, इफ नंबर वन इज ग्रेटर दॅन नंबर टू, तर मी काय करतोय, माझा नंबर वन हा ग्रेटर आहे असं प्रिंट करेन. ठीक आहे, मी ॲक्च्युली सिंटॅक्स वाईज लिहित नाही, फक्त तुम्हाला समजण्यासाठी लिहितो. ठीक आहे, माझा नंबर या सिच्युएशनला नंबर वन ग्रेटर असेल. आणि एल्स ब्लॉकमध्ये मला काय करायला लागेल, एल्स ही जर कंडिशन मीट होत नसेल तर एल्स ब्लॉकमध्ये काय होईल, ॲटोमॅटिकली माझा नंबर टू काय होईल, नंबर टू इज अ ग्रेटर नंबर. ठीक आहे, पण याच्यामध्ये कन्सिडर करा की माझा जो नंबर मी प्रोव्हाइड करणार आहे ते नंबर वन असेल माझा 10 आणि नंबर टू असेल 10. दोन्ही जे नंबर आहेत माझे कसे आहेत, इक्वल नंबर आहेत. तर या सिनॅरिओ जर मी इफ एल्स यूज केलं तर याच्यामध्ये मला काय आउटपुट भेटणार आहे, जो माझा सेकंड नंबर असणार आहे नंबर टू म्हणजेच 10, तो ग्रेटर आहे असं मला आउटपुट भेटणार आहे. पण एक्सपेक्टेड आणि ॲक्च्युली आउटपुट काय आहे की माझा नंबर वन आणि नंबर टू इक्वल आहेत. म्हणजेच काय, मला एक्सपेक्टेड आउटपुट काय आहे की जे माझे नंबर्स आहेत ते काय आहेत, इक्वल्स आहेत. युझिंग द इफ एल्स ब्लॉक जे एक्सपेक्टेड आउटपुट आहे नंबर वन आणि नंबर टू इक्वल्स नंबर्स, ते आपण डिस्प्ले करू शकत नाही. बिकॉज आपण इफमध्ये एक कंडिशन लिहिले, एल्समध्ये बाय डिफॉल्ट नंबर टू जो आहे माझा तो काय व्हायला लागला आहे, डिस्प्ले व्हायला लागला आहे. तर त्याच्या आधी आपण पहिल्यांदा सिंटॅक्स बघू, एलसिफ लॅडरचा सिंटॅक्स कसा असतो, त्यानंतर आपण ॲक्च्युअल प्रोग्रामकडे जाऊ. ठीक आहे, then what is the syntax for एलसिफ लॅडर? एलसिफ लॅडरचा सिंटॅक्स काय आहे? आता पहिली गोष्ट तर हा जो सिंटॅक्स आहे तो काय होईल, चेंज होईल. मल्टिपल कंडिशन जशा येतील तशा त्याच्यामध्ये ॲडिशन्स होत जातील. जो इफ ब्लॉक आहे ॲज इट इज राहील तुमचं इफ, त्यानंतर इफची कंडिशन आणि देन इफचं जे पण इम्प्लिमेंटेशन असेल इम्प्लिमेंटेशन. देन याच्यामध्ये ॲड काय झालं तुमचा एल्सिफ ब्लॉक. एलसिफ ब्लॉकमध्ये आपण काय प्रोव्हाइड करू शकतो, आपली कंडिशन जी असेल सेकंड कंडिशन. इथे एक फर्स्ट कंडिशन आपण प्रोव्हाइड केली, इथं सेकंड कंडिशन प्रोव्हाइड केली आणि इथं थर्ड कंडिशन ही जर फर्स्ट कंडिशन जर फॉल्स असेल, सेकंड कंडिशन जर फॉल्स असेल तर थर्ड जो माझा एल्स ब्लॉक आहे तो ॲटोमॅटिकली एक्झिक्यूट होईल. ठीक आहे, म्हणजेच काय, हा जो एल्स ब्लॉक आहे डिपेंडंट आहे या ब्लॉक्सवरती. ठीक आहे, सो याच्यामध्ये आता आपण किती, या सिंटॅक्स जो मी लिहिलेला आहे त्याच्यामध्ये आपण तीन कंडिशन्स हँडल करू शकतो किंवा तीन सिनॅरिओ हँडल करू शकतो. व्हॉट इफ तुम्ही म्हणलेला की तीन किंवा तीनपेक्षा ज्या कंडिशन्स आहेत किंवा तीनपेक्षा तीन जास्त सिनॅरिओ असतील तर ते आपण एलसिफ लॅडरनं हँडल करणार आहे. व्हॉट इफ जर माझे 4 सिनॅरिओज असतील तर आपण काय करणार आहे, तर सिम्पल आहे, तो तुमचा इफ ब्लॉक जो आहे तो ॲज इट इज राहील, एल्स ब्लॉक ॲज इट इज राहील, हा जो एलसिफ ब्लॉक आहे तो ॲज इट इज राहील. इथं अजून एक, ह्या एलसिफ ब्लॉक नंतर अजून एक एलसिफ ब्लॉक लिहू शकतो आपण, एलसिफ ब्लॉक, त्याच्या आतमध्ये त्याची काही कंडिशन असेल ती आणि त्याचा ब्लॉक. ठीक आहे, असे मल्टिपल एलसिफ ब्लॉक जे आहेत रिक्वायरमेंटनुसार आपण ॲड करू शकतो. ठीक आहे, सो
जर आपल्याकडं 3 किंवा 3 पेक्षा जास्त सिनॅरिओज असतील तेव्हा आपल्याला काय यूज करायचं आहे, एलसिफ लॅडर. ठीक आहे, दिस इज द सिंटॅक्स फॉर द एलसिफ लॅडर. देन आता एक्झिक्युशन फ्लो कसं आहे आपण हे डिस्कस करू. व्हॉट इज द एक्झिक्युशन फ्लो फॉर द एलसिफ लॅडर. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात पहिला माझा प्रोग्राम स्टार्ट होईल. ठीक आहे, प्रोग्राम स्टार्ट झाल्यानंतर माझी इफ कंडिशन चेक केली जाईल. जेव्हा पण मी कंडिशन चेक करतो त्याच्यामध्ये दोनच सिनॅरिओ असतात, एक तर माझी कंडिशन ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. आपण पहिला सिनॅरिओ घेऊन चालू की माझी कंडिशन ट्रू आहे. इफ ब्लॉकमध्ये जर माझी कंडिशन ट्रू असेल तर काय होईल, जे पण इफमध्ये इम्प्लिमेंटेशन असेल, इफ ब्लॉकच्या आतमध्ये जे पण इम्प्लिमेंटेशन असेल ते इम्प्लिमेंट होईल आणि त्यानंतर माझा प्रोग्राम काय होईल, एंड होईल. ठीक आहे, देन सेकंड सिनॅरिओकडे जाऊ. ही जर माझी इफ ब्लॉकची जर कंडिशन फॉल्स असेल तर काय होईल, माझा जो फ्लो आहे तो एल्सिफ कंडिशनला जाईल. कुठल्या कंडिशनला, एल्स इफ कंडिशनला जाईल. आता एल्सिफमध्ये पण एक कंडिशन आहे, ती तर एकतर ट्रू असू शकते किंवा फॉल्स असू शकते. व्हॉट इफ जर कंडिशन एल्सिफची जर कंडिशन ट्रू असेल तर काय होईल, जो पण एल्सिफ ब्लॉकमध्ये कंटेंट असणार आहे किंवा इम्प्लिमेंटेशन असणार आहे ते इम्प्लिमेंटेशन एक्झिक्यूट होईल आणि माझा प्रोग्राम काय होईल, एंड होईल. ठीक आहे, देन सेकंड सिनॅरिओ काय आहे की एल्सिफची पण जर कंडिशन फॉल्स असेल तर काय होईल, ॲटोमॅटिकली फ्लो माझा एल्स ब्लॉकला जाईल आणि एल्स ब्लॉकचं जे इम्प्लिमेंटेशन असेल ते परफॉर्म होईल आणि माझा प्रोग्राम एंड होईल. ठीक आहे, व्हॉट इफ जर याच्यामध्ये अजून एक एल्सिफ असतं तर काय झालं असतं, अजून एक एल्सिफ असतं तर इथं ते आलं असतं, इथं कंडिशन चेक झाली असती, कंडिशन ट्रू झाली असती तर एल्सिफ जो पण एल्सिफ ब्लॉक असेल त्याचं एक्झिक्युशन झालं असतं आणि प्रोग्राम एंड झाला असता. अदरवाईज ही जर कंडिशन फॉल्स असती तर डायरेक्टली एल्स ब्लॉकला गेलं असतं आणि एल्समध्ये इम्प्लिमेंटेशन झालं असतं आणि माझा प्रोग्राम एंड झाला असता. ठीक आहे, म्हणजेच काय, हा जो माझा एल्स ब्लॉक आहे तो डिपेंडंट आहे त्याच्या आधीच्या एल्सिफ ब्लॉकवरती. ठीक आहे, आणि हा जो एल्सिफ ब्लॉक आहे, हा इफ कंडिशन आहे, ही इंडिपेंडंट ब्लॉक असतील. ठीक आहे, सो दिस इज द फ्लो ऑफ एक्झिक्युशन ऑफ एल्सिफ लॅडर. ठीक आहे, देन ॲक्च्युअल प्रोग्राम काय कोणता बघूया आपण, जो सेम वरती प्रोग्राम बघितला होता नंबर 1 आणि नंबर 2, यातला जर ग्रेटर नंबर असेल तो ग्रेटर नंबर म्हणून आउटपुट आलं पाहिजे मला. जर नंबर्स इक्वल असतील तर मला काय आउटपुट आलं पाहिजे, नंबर 1 अँड नंबर 2 दीज आर इक्वल नंबर्स. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द एल्सिफ लॅडर. आता ॲक्च्युअल प्रोग्राम आता लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आपण परफॉर्म करू. ठीक आहे, फाईन. लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आलेलो आहे आपण. याच्यामध्ये डिसिजन मेकिंग जे पॅकेज आहे याच्यामध्ये मी अजून एक काय करतो, न्यू जावा फाईल क्रिएट करतो, त्याला नाव देतो ग्रेटर नंबर. ठीक आहे, ग्रेटर नंबर, क्लासचं नाव काय असेल, ग्रेटर नंबर. त्याच्या आतमध्ये मला काय करावं लागेल, एक मेन मेथड क्रिएट करायला लागेल. ठीक आहे, सो मेन मेथड क्रिएट केल्यानंतर मला काय करायचं की युजरकडून 2 नंबर घ्यायचे आहेत. फॉर एक्झाम्पल डायरेक्टली सुद्धा घेऊ शकतो आपण, लाईक इंट num1 इज इक्वल टू 10 अँड इंट num2 इज इक्वल टू 20. ठीक आहे, आपण पहिल्यांदा डिफरंट नंबर घेऊन चेक करू. नंबर 1 घेतला 10, नंबर 2 घेतला 20. ठीक आहे, आपल्याला काय चेक करायचं आहे की इफ जो माझा नंबर 1 आणि नंबर 2 जो आहे तो नंबर 1 ग्रेटर आहे की नंबर 2 ग्रेटर आहे हे मला परफॉर्म करायचं आहे. तर याच्यामध्ये मी काय करेन, इफ नंबर 1 इज अ ग्रेटर दॅन नंबर 2, पहिल्यांदा आपण सिम्पल इफ एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट करून बघू, देन एल्सिफ लॅडर परफॉर्म करू. ओके, इफ जर माझा नंबर 1 ग्रेटर असेल नंबर 2 पेक्षा तर मी काय प्रिंट करेन, नंबर 1 इज ग्रेटर नंबर. ओके, जस्ट अ मिनिट, ग्रेटर नंबर. ओके, आणि एल्स ब्लॉकमध्ये काय करेन, डायरेक्टली काय करेन, एल्स ब्लॉकमध्ये प्रिंट नंबर 2 इज ग्रेटर नंबर. नंबर 2 काय आहे, माझा ग्रेटर नंबर आहे. ठीक आहे, आता या केसमध्ये जेव्हा माझा नंबर 1 आणि नंबर 2 हे डिफरंट असतील त्या केसमध्ये मी एकदा प्रोग्राम रन करून बघतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल इथं काय झालं, नंबर 20. ठीक आहे, 20 इज अ ग्रेटर नंबर, करेक्ट आहे, 20 हा माझा ग्रेटर नंबर आहे. पण इथं जर मी परत नंबर 2ची व्हॅल्यूसुद्धा 10 दिली आणि परत प्रोग्राम कंपाईल करून जर मी रन केला
तर मला आउटपुट काय भेटते 10 इज अ ग्रेटर नंबर. ठीक आहे, हे बरोबर आहे का? एक्सपेक्टेड आउटपुट काय आहे? जर माझे नंबर इक्वल असतील तर काय झालं पाहिजे? नंबर 1 अँड नंबर 2 बोथ आर इक्वल असं आलं पाहिजे. ठीक आहे, तर आता काय भेटते मला? जो सेकंड नंबर आहे 10 तो मला ग्रेटर नंबर दाखवते. ठीक आहे, तर या ज्या केसेस आहेत या केसेस हँडल करण्यासाठी आपण एल्स इफ लॅडर यूज करतो. मग त्यासाठी काय करायला लागेल? मला अजून एक एल्स इफ लिहावं लागेल. इथंच लिहितो मी एल्स इफ. एल्स इफमध्ये काय करेन मी? इफ एल्स इफ नंबर 2 जर ग्रेटर असेल नंबर 1 पेक्षा. मी वरती नंबर 1ची केस हँडल केली, इथं नंबर 2ची केस हँडल केली. ठीक आहे, नंबर 2 इज अ ग्रेटर दॅन नंबर 1. देन मी काय म्हणणार? माझा जो नंबर 2 आहे ग्रेटर आहे. आणि एल्स ब्लॉकमध्ये काय असेल? एल्स ब्लॉकमध्ये येईल परत ॲटोमॅटिकली हे जर या दोन्ही पण कंडिशन ट्रू नसतील तर ऑब्विसली काय आहे? ते नंबर्स काय आहेत? इक्वल आहेत. म्हणजे मी ते नंबर पण प्रिंट करून दाखवतो तुम्हाला. नंबर 1 अँड नंबर 2. जस्ट अ मिनिट. कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर. नंबर 1 अँड नंबर 2 आर इक्वल्स. ओके, आता प्रोग्राम जर मी रन केला, आता याच्यामध्ये बघा सेम मी पहिल्यांदा 10 अँड 20 नंबर देतो. अँड अगेन वेन एव्हर रन द प्रोग्राम आय गॉट द आन्सर 20 इज अ ग्रेटर नंबर. अँड व्हॉट इफ आय गिव्ह द नंबर 2 इज अ 10 अँड सेव्ह द प्रोग्राम, compile the program and run the program. I got the answer 10 and 10 are the equals. ठीक आहे, हे जे नंबर आहेत काय आहेत? इक्वल नंबर्स आहेत. ठीक आहे, दिस इज द यूज केस ऑफ द एल्स इफ लॅडर. अशा आपण मल्टिपल कंडिशन ज्या आहेत त्या याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो. ठीक आहे, आपण एक एल्स इफ ब्लॉक यूज केला आहे, आपण मल्टिपल 2 करू शकतो, 3 करू शकतो, 4, 5, 6. आपल्याला जेवढ्या सिनॅरिओज आहेत तेवढे सिनॅरिओज हँडल करायसाठी आपण एल्स इफ ब्लॉक यूज करू शकतो. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट टुडे. वी विल मीट इन नेक्स्ट सेशन.